साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ, कुशल संघटक, युवकांचे आशास्थान, ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले, असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्रपरिवार, टीम मार्ग फाउंडेशन, समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर। महायुतीचे उमेदवार सातपुते यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून 50,000हून अधिक मताधिक्य देऊ श्रीनिवास संघा सुनील नगर येथे राम सातपुते यांच्या समवेत युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन। सोलापूर लोकसभेचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ MIDC परिसरातील सुनील नगर, कलावती नगर, शिवशक्ती चौक, आशानगर, समरानगर, विनायक नगर या परिसरातील भाजपचे युवा कार्यकर्ते यांच्या समवेत युवा संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तेथील प्रमुख कार्यकर्त्यांनी राम सातपुते यांचे जंगी स्वागत केले। दरम्यान या कार्यक्रमात शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपचे युवा नेते श्रीनिवास संघा, माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंके, सूरज धोत्रे, आनंद टोनपे, निखिल शिंदे, सोनू शिंदे, प्रतिमेश गायेकर, अनिल अंजनाळकर, राहुल बनसोडे, आकाश कांबळे, भैया इरकल, शिव कांबळे आदीची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी युवा संवाद बैठकीदरम्यान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा औद्योगिक विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असा मानस त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुनश्च पंतप्रधान कधी विराजमान करण्यासाठी युवकांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या उमेदवारांना कौल द्यावा असेही यावेळी राम सातपुते म्हणाले। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून 50,000हून अधिक मताधिक्य आम्ही राम सातपुते यांना देऊ। युवा पिढी आपल्या पाठीशी व भाजपाशी खंबीर उभी राहील अशी आशा देखील यावेळी युवा नेते श्रीनिवास संघा यांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीत आपकी बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावे असे आवाहन देखील यावेळी माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंके यांनी केले। दरम्यान ही बैठक सुनील नगर परिसरातील सुषमा मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आली होती। या बैठकीस शेकडो युवकांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्याशी संवाद साधला। अध्यक्ष नरेंद्रजी काळे या ठिकाणी उपस्थित अनिल भैया देशमुख, या भागाचे युवा नेते माझे मित्र श्रीनिवासजी संघा, गणेश साळुंके, सूरजजी धोत्रे, दिनेशजी चाबोकस्वार आणि या परिसरातील कानाकोपऱ्यातून उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या युवा भावांना जय श्रीराम। हात वर करून म्हणायचं जय श्रीराम, भारत माता की जय। मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। गेल्या अनेक वर्ष त्या ठिकाणी 500 वर्षाचा कलंक लागलेला, जो त्या ठिकाणी अयोध्येला प्रभू श्रीरामचंद्राच्या भूमीला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं काम मोदीजीने केलेलं आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ही देशाची निवडणूक आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। या निवडणुकीकडे पाहताना मोदीजीने जो 10 वर्षात विकास केला, त्या विकासाच्या गंगेला न्याय देणारी ही निवडणूक आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना तरुणांना माझी विनंती आहे की या भागामध्ये जर पाहिलं तर इथे ड्रेनेजचे काम झाले, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे, हे सगळं मोदीजीने केलं। भाजपाचे उमेदवार अधिकृत रामभाऊ सातपुते यांचा पूर्व भागात दुपारी दत्तनगर या भागात
अनेक ठिकाणी गाठीभेटी झाल्या व लोकांनी खूप प्रतिसाद दिलं. त्यानंतर आज संध्याकाळी सुनील नगर, कलावती नगर, आशानगर, नीलमनगर ह्या भागात रामभाऊंचा चांगला स्वागत झाला. अनेक ठिकाणी युवकांनी त्यांचं स्वागत केलं. वयस्कर लोकांनी त्यांचा आरती काढून त्यांचा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिल्या. व तसेच आम्ही सगळेजण या भागातील सर्व युवकांनी व गणेश साळुंके असतील, सुरेश धोत्रे असतील, या भागातल्या हिंदुत्वासाठी प्रत्येक माणूस रामभाऊच्या पाठीशी उभारणार आहे असे रामभाऊंना गवाही दिलेला आहे.